यिर्मया अध्याय 25। यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी, म्हणजे बाबेलाचा राजा नबुखद्रेस्सर याच्या कारकिर्दीच्या 1ल्या वर्षी, यहूदाच्या सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे. यिर्मया संदेष्ट्याने यहूदाचे सर्व लोक व सर्व यरुशलेम निवासी यास सांगितले की, यहूदाचा राजा आमोनाचा पुत्र योशिया याच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षापासून आजवर 23 वर्षे परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हास सांगत आलो, मोठ्या निकडीने सांगत आलो, तरी तुम्ही ते ऐकले नाही. परमेश्वर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यास तुम्हाकडे पाठवित आला, मोठ्या निकडीने पाठवित आला, तरी तुम्ही ऐकले नाही, आपला कान लाविला नाही. ते म्हणाले, तुम्ही सगळे आपल्या कुमार्गापासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हास व तुमच्या पूर्वजास जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल. अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भजन पूजन करण्यास त्यांच्या मागे जाऊ नका, म्हणजे तुम्ही आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही. तरी आपल्या हातच्या कृतीने मला संताप आणून आपले नुकसान करून घ्यावे, म्हणून तुम्ही माझे ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो. यास्तव सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत. म्हणून पहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो. त्यास या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या या सर्व राष्ट्रांवर आणतो. मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन. त्यामधून आनंदाचा व उल्हासाचा शब्द, नवऱ्याचा व नवरीचा शब्द, जात्याची घरघर व दिव्याचा प्रकाश ही नाहीतशी करीन. हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल. आणि ही राष्ट्रे 70 वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करीतील. तथापि 70 वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खासद्यांचा देश यास त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो. मी त्या देशाविषयी जी वचने बोललो आहे आणि सर्व राष्ट्रांविषयी यिर्मयाने या संदेश ग्रंथात जे लिहून ठेविले आहे, त्याप्रमाणे सर्व काही त्या देशावर आणीन. त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील. मी त्यांच्या कृतीप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यास प्रतिफळ देईन. परमेश्वर, इस्रायलाचा देव मला म्हणाला की, माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे
व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवितो त्यास तो पाज, म्हणजे ते तो पितील आणि त्यांच्यामध्ये मी तरवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील. तेव्हा परमेश्वराच्या हातून मी तो पेला घेतला व ज्या राष्ट्रांकडे परमेश्वराने मला पाठविले त्या सर्वांस तो पाजिला, म्हणजे यरुशलेम व यहुदाची नगरे ही उद्ध्वस्त व्हावी आणि राजे व सरदार विस्मय, उपहास व शाप यांचे विषय व्हावे, म्हणून त्यास तो पाजिला. आज त्यांची तशी स्थिती आहे. मिसर देशाचा राजा फारो, त्याचे सेवक, त्याचे सरदार व त्याचे सर्व लोक यास, सर्व मिश्र जातीस, ऊस देशातील सर्व राजास आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अशदोदाचे अवशेष याच्या सर्व राजास, अदोम, मवाब व अम्मोनी लोक यास, सोर व सिदोन यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे यास, ददान, तेमा, बूज व केसांची चोच काढणारे या सर्वांस, अरबस्तानातले सर्व राजे व रानात वसणाऱ्या सर्व मिश्र जातींचे सर्व राजे यास, जिमनी, एलाम व मेदी यांच्या सर्व राजास, परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये यास तो पेला पाजिला. यांच्या मागून शेशखचा राजाही तो पिईल. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तू त्यास सांग, मी तुम्हामध्ये तरवार पाठवितो, म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका. जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हाला तो प्यावा लागेलच. कारण पहा, ज्या नगराला मी आपले नाम दिले आहे त्यावरही मी अरिष्ट आणतो, तर तुम्ही अगदी शिक्षे वाचून राहाल काय? तुम्हास शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाशास मारण्यासाठी मी तरवार बोलावीत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. यास्तव तू त्यास ह्या सर्व वचनांचा संदेश सांग. त्यास असे सांग की परमेश्वर उच्च स्थलावरून गर्जना करील. तो आपल्या पवित्र निवासातून शब्द उच्चारील. तो आपल्या कळपावर गर्जना करील. द्राक्षे तुडविणाऱ्यांप्रमाणे तो पृथ्वीच्या सर्व रहिवाशांविरुद्ध आरोळी करील. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहोचला आहे. कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे. मी सर्व मानवजाती बरोबर वाद घालीत आहे व दुष्टास तरवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, राष्ट्रातून अरिष्ट फिरत आहे. पृथ्वीच्या अतिदूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल. त्या दिवशी परमेश्वराने संहारिलेले पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील. त्याकरिता कोणी शोक करणार नाही. त्यास कोणी उचलणार नाही, पुरणार नाही.
ते भूमीला खत होतील. मेंढपाळ हो, हाय हाय करा, ओरडा. कळपांचे प्रमुख हो, राखेत लोळा. कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत. मोलवान भांडे पडून भंगते, तसे तुम्ही पडाल. अशी मी तुमची दाणादाण करीन. मेंढपाळास पळावयाला मार्ग राहणार नाही. कळपांचे प्रमुख निभावणार नाहीत. मेंढपाळांची आरोळी ऐका, कळपाच्या प्रमुखांची हाय हाय ऐका. कारण परमेश्वर त्यांचे कुरण उद्ध्वस्त करीत आहे. परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत. तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडिली आहे. क्लेश देणाऱ्या तरवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.